मुंबई 4 कोटचे नामवंत पंच आहेत. अनेक लेदर क्रिकेटच्या मॅचेस ते करतायत. लेदर क्रिकेट प्रशिक्षक देखील आहेत. सकाळी त्यांची बरेच मॅच आहेत, संध्याकाळच्या मॅच आहेत. अनेक लेदर खेळणारे काही खेळाडू आहेत. त्या खेळाडूंना चांगली कोचिंग ते आपल्या थ्रू देत आहेत. प्लस मुंबई परिसरामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा ऑर्गनाइज केल्या जातात. लेदर क्रिकेटची काही स्पर्धा त्या कव्हर करतात. त्याप्रमाणे परशुरामजी म्हणजे आपले परशुराम दादा, परशुरामजी पाटील आणि दादांच्या विषयी म्हणायचं गेलं तर या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये किती मोठी स्पर्धा असली तर दादांचा नावाचा उल्लेख होतो. परशुदादांचा देखील एक नामवंत पंच आहे आणि 2 पंच नामांकित पंच त्या ठिकाणी लाभले आणि खूप चांगली स्पर्धा त्यांना देखील आवडली स्पर्धा. बोल बोल चला मॅच स्टार्ट करायची. चला लवकर. यस बॅट्समॅन प्लीज लवकर. हा येतं ना. प्रमोद भोई आणि भावेश भोई ही आघाडीची जोडी. लेफ्ट अँड राईट साइड कॉम्बिनेशन. 4 राऊंडची मॅच. ट्रॉफी मध्ये प्रतीक्षा करतायत करून म्हणणार 5 थोडस वाईट दिसतंय. ब्राईटनेस थोडी कमी कर. बँड तुम्हाला हवा असेल तर आत्ताच बुक करून ठेवा. कमी कर कमी कर. खास करून मिवान आणि बीच वॉरियर्स धारावी बीच हा आमचा बँड रेडी आहे. तुम्हाला हवा असेल तर प्लीज कळवा. दोन्ही टीम ओनर्स बीच वॉरियर्स आणि निवान तुम्हाला जर बँड हवा असेल धारावी बीच यांनी आम्हाला सहकार्य केलं सकाळच्या वेळेमध्ये ही ट्रॉफी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आणण्यासाठी. या संपूर्ण आपण ट्रॉफी स्पर्धेत सन्माननीय प्रवीणजी म्हात्रे यांच्या वतीने प्रथम विजय पारितोषिक, त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर आणि शत्रुरक्षक हे पारितोषिक जिग्नेश म्हात्रे वाकीपाडा युवा सेना प्रमुख, त्यानंतर श्री रणजित केनी साहेब यांच्याकडून 10,000 रुपये, श्री विद्यार्थी भोईसाहेब यांच्याकडून 2100 रुपये, तसेच जी मोहन परशुराम भोईसाहेब यांच्याकडून 2000 रुपये, त्यानंतर रवींद्रजी मोरे, त्यानंतर शिवराय रवींद्रजी मोरे, शिवराय अमृतुल्य नालासोपारा, निविया स्पोर्ट्स प्रशांत करावणे, अनिल तांबे यांच्याकडून युट्यूब व्यवस्था, त्यानंतर केशव नाना पाटील नगरसेवक मोरेगाव साई स्पोर्ट्स साठी 20 टी-शर्ट्स आणि देवेंद्र रमाकांत पाटील यांच्याकडून स्पर्धेसाठी लागणारे संपूर्ण चेक बुक, तसेच सन्माननीय आमच्या गावातील कार्य सम्राट गजानन भोईर साहेब यांच्याकडून देखील या स्पर्धेला आर्थिक सहकार्य देण्यात. पहिला चेंडू यावेळेस अतिशय सुंदररीत्या खेळला गेलाय. चेंडूला पाठवून दिले बाउंड्रीच्या बाहेर. अरे तू आता मध्ये काहीतरी सेटिंग केलीस ना ते कर. अरे आता तू मध्ये काहीतरी सेटिंग केलेलीस ना, कलर चेंज झालेला ते कर. हा आता मध्ये गेलीस ना काय याच्या आधी अजून एक चेंज केली ना. आणखी नीचे हा 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 बस बस हे ठेव. ब्राईटनेस वाढवतो. हा हे चांगलं वाटतं आणि ब्राईटनेस वाढवतो. बस थोडीशी कमी कर, थोडीशी कमी. बस कोलगटाला चेंडू आहे, खोदून काढण्यासाठी फील्डर नाही आहे. लिविंग कर स्कोर करू. चेंडू निघून तो 4 धावांसाठी बॅक काम केले जातात. त्यानंतर धारावी बीच थँक्यू, त्यांनी आम्हाला व्यवस्था केली ट्रॉफी आणण्यासाठी, मैदानासाठी जे काही सहकार्य त्या व्यक्तीने केले त्यांचं मनापासून आभार. युट्यूब व्यवस्थेसाठी एक स्टँड त्या ठिकाणी तयार केला दिलीप भोईर, आपल्या गावातील माझे सरपंच आणि अचानक ग्रुप यांचं मनापासून आभार, कारण एक चांगला स्टँड त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. प्रत्येकाने सहकार्य आपल्या गावातील डॉक्टर विपुल भोईर ज्यांना पाण्याची व्यवस्था आणि जवळपास ग्लुकॉनडीची व्यवस्था करून दिलेली आहे, त्याचं देखील मनापासून आभार. कष्टाने स्टोक आहे, फटका पोचताय, गुलशन ज्यांचे खाली सोडणार नाहीये. विकेट डाऊन अवले ज्यांचे खाली इथे विकेट डाऊन आउट.
थँक्यू. चला पाचपर्यंत जरा लवकर येत जा. विनंती करतो की याच्यानंतर 4 ओव्हर अजून आपल्याला खेळायचं आहे आणि बघा गारवा लवकर होतोय तर सहकार्य करा. असं नाही की याच्यानंतर तुम्हाला शतरक्षण करायचं म्हणून आपण थोडस वेळ वाया घालू अशा प्रकारे प्लीज मैदानाचा आपण कोणी करू नका. आतापर्यंत सुखरूप स्पर्धा सुरू आहे आणि याचं सर्व संपूर्ण मी खेळाडूंना आणि संपूर्ण पांजू गावातील ग्रामस्थांना देतोय आणि चांगला प्रतिसाद आतापर्यंत या स्पर्धेला दिला आणि पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी. आणि ही स्पर्धा जी आहे आपण मागच्या वर्षी जी राहिली होती स्पर्धा मे महिन्यातली अवकाळी पावसामुळे ती स्पर्धा आपली राहून गेली होती. ती स्पर्धा आपण आज या ठिकाणी पूर्ण करतोय. मात्र जी प्रत्येक वर्षी स्पर्धा होत आहे ती स्पर्धा येत्या मे महिन्यात आपल्या भेटीसाठी येत आहे. पांचू प्रीमियर लीग साईड स्पोर्ट्स पुरस्कृत यावेळेस ऑफ साइडला ऑपरेट केला. एक्स्ट्रा कबड्डी कव्हर झालाय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी करण आणि त्या स्पर्धेचं पारितोषिक देखील जाहीर झालंय. स्वर्गीय शकुंतला रामचंद्र किणी यांच्या स्मरणार्थ किणी कुटुंब आणि प्रकाश रामचंद्र किणी यांनी ते पारितोषिक जाहीर केलंय. फक्त तुम्हाला ती स्पर्धा खेळायची. 8 संघामध्ये ती स्पर्धा राहणार. 2 दिवस ती स्पर्धा लीग सिस्टम मध्ये खेळली जाईल. चांगला चेंडू आहे. प्रमोद भोईर आज संपूर्ण दिवस चांगला परफॉर्मन्स प्रमोद केलाय. अंतिम सामना महत्वपूर्ण मॅच. एकही सामना आतापर्यंत पराभूत झाला नाहीये. तो म्हणजे निवान स्पोर्ट्स एका साईडला एक पराभवाच्या शाळेत जावं लागलं दिविजा वॉरियर्सच्या टीमला. त्याच्यामुळे पराभव काय आहे ही सर्व दिविजा वॉरियर्सच्या टीमने चाकले आणि आता मला पराभवाच्या दिशेने जायचं नाही. विजय झालोय आणि पुन्हा मला मागे वळून पाहायचं नाही. त्यासाठी केलेला हा खास चांगला षटक सचिन नामदारे धावा फरक लागले त्या 9 धावा आणि ती जी स्पर्धा आपली मे महिन्यात होणार आहे ती प्रॉपर ऑप्शन होईल. चिठ्ठ्या नाही, प्रॉपर ऑप्शन. 1 लाख पॉइंट आम्ही तुम्हाला देणार आणि त्या 1 लाख पॉइंट मध्ये तुम्हाला 13 खेळाडू तुमच्या टीम मध्ये बसवायचे आहे. प्रॉपर ऑप्शन होईल. आयकॉन प्लस असेल. 1 लाख पॉइंट देणार आणि पॉइंट वरती स्पर्धा तुम्हाला तुमचा संघ तुम्हाला बांधायचा आहे. चिठ्ठ्या पुढच्या प्रीमियर लीग मध्ये चिठ्ठ्या उडवल्या जाणार नाही. वेळ वाचवा. धावा झाले ते 9. षटक क्रमांक पहिला संपले. षटक क्रमांक दुसरा खेळण्यासाठी गिरीश गोलंदाजी ट्रॅकवर. त्यानंतर बॅटिंग तुम्हाला करायची आहे. दिविजा वॉरियर्स या गोष्टीकडे लक्ष द्या. गोलंदाज तयार. युवा गोलंदाज गिरीश. शॉटबॉल यावेळेस वेगाने बीट केलाय. थोडासा उशिरा स्ट्रोक आलाय अक्षयच्या बॅटमधून. ऍक्टपुटला गेला होता. बॅटलीला स्ट्रोक खेळायचं होतं. माझा वेग इतका होता की अक्षरशः त्या वेगाला थोडीशी पायातून मागे आली. उशिरा हा स्ट्रोक त्या कारणाचा जो फटका एक्झिक्यूट करायचा होता तो प्रॉपर फटका जो आहे तो अक्षयच्या बॅटमधून प्रमोट झाला नाही. खूप चांगले गोलंदाजी. युवा टॅलेंट आपली नेहमीच म्हणतात की आम्ही युवा टॅलेंटला नेहमीच संधी देतो. आणखी एक चांगला चेंडू शपथ खेळायचं होतं. फलटण गिरीश. लक्ष द्या कुठलंही क्रिकेट खेळायचं असेल सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो सराव तुमचा रेग्युलर असेल ना तर नक्कीच तुम्ही एक चांगलं क्रिकेट खेळू शकता. प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. फटका बसलाय. मात्र तालमेळ चुकलाय. एका साईडला स्वप्नील शेट्टी एका साईडला सुहास पाटील कॅच घेणार तर कोण घेणार. संधी तर निर्माण केली होती. गिरीशनं प्रमोद सारखा खेळाडू बाद झाला असता. सध्याच्या घडीला इन्फॉर्म माहिती तुफानदार बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये केली होती प्रमोद. धावा झाल्या त्या 11. मात्र सगळ्यात महत्वाचं काय तर मालिकावीर जो आम्ही पुरस्कार ठेवलाय तो 11 वेगळा मालिकावीर पुरस्कार आहे. जी आपली आंतरराष्ट्रीय टेस्ट स्पर्धा झाली वर्ल्ड कप टेस्ट वर्ल्ड कप
WDC मिस्टर स्टोक आहे, फटका फसलाय आणि या ठिकाणी गरीबाद अक्षय भुईरबाद WDC जो आपण वर्ल्ड कप पाहिला होता टेस्ट क्रिकेटचा, त्या टेस्ट क्रिकेटच्या वर्ल्ड कप मध्ये जशी आपण ट्रॉफी पाहिली होती हनुमंतरायांचा गदा, तशी आपण ट्रॉफी या ठिकाणी मालिका वीर म्हणून ठेवले. या ऐकूया आपण डीजेला. धावसंख्या झाली ती 11. 4 चेंडू दाखवून झाले 1.4 चेंडूचा खेळ संपला. मैदानाच्या आतमध्ये पियुष चांगला चेंडू आहे. यावेळेस मोठ्या फटक्याच्या चेंडूला कन्वर्ट करायचा होतो, पूर्ण फोर्स मध्ये बॅट फिरवली होती पियुषला, मात्र प्रॉपर करेक्शन झालं नाही बॅट बॉलचं. लेग बायचा इशारा महेंद्र शिंदे सरांचा. एक धाव, एका धावेने धावसंख्या झाली आहे. ती म्हणजेच फारा. त्यानंतर ओम साई नेटवर्क हेमंत बाबा थँक्यू धन्यवाद, जे मोफत इंटरनेट सेवा या स्पर्धेला आपण दिली त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर प्रमोद भुईर जे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत, त्यांनी जे आम्हाला पाईप उपलब्ध केलेले आहेत झेंडे लावण्यासाठी, त्यांचा देखील मनापासून आभार. यावेळेस 2 धावा ते नक्कीच मिळतील. धावा झाले 14. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा फलकावर 7च्या करंट रन रेट. यावेळेस विमान 11 संघ खेळतोय. म्हणजे इथून जर आपण विचार केला कुशाल, तर जवळजवळ प्रोजेक्टर स्कोर हा जवळपास 28 या 30. इथून तुम्हाला 40 किंवा 50 करायचे असतील तर इथे आक्रमक खेळी तुम्हाला करावी लागेल. एखाद्या खेळाडूला आपले हात खोलावे लागतील. नक्कीच विकेट महत्वाचे, मात्र रिस्क घ्यावी लागेल. धोका पत्करल्याशिवाय तुम्हाला एक मोठी धावसंख्या उभी करता येणार नाही. त्यामुळे प्रमोद देखील मोठी फटके खेळू शकतात, पियुष देखील मोठी फटके खेळू शकतो, मात्र त्यावरती वेळेवर द्यायला हवी. लेजेंडरी गोलंदाज यूज केला तो मिस्टर सुहास पाटील पांजू मास्टर्स या टीमचे यंदाच्या सीझनचे ते टीम कॅप्टन आहेत. आणि मागच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती सुहासनं. पुन्हा एकदा विश्वास टीम कॅप्टन गुलशन सुहास दाखवलाय. षटक क्रमांक 3 समोर आहे पियुष भोईर. गोलंदाज तयार. म्हणजे अगदी म्हणायचं गेलं बॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला फॉलो करून स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता पियुषाचा. हे पटके बरेचदा आपण कृष्णा सापुडे टेनिस क्रिकेट विश्वातील ज्याला सचिन तेंडुलकर म्हटलं जातं आणि आयनाळ्याचा वंडर बॉय प्रशांत घर या स्टाईल मध्ये असतो खेळाडू पियुषना. शॉट बॉल पुढचा फटका फसलाय. कॅच ड्रॉप. खूप चांगली गोलंदाजी सुहास पाटील. आतापर्यंत हा कॅच ड्रॉप झाला, मात्र सिंगल ॲडिगरी प्राप्त करतो पियुष. एक धाव फक्त फलकावर. धावा झाल्या त्या 15. बीच वॉरियर्स वर्सेस आपण पाहत विमान 11 या 2 टीमच्या दरम्यान अंतिम फेरीचा सामना, ग्रँड फिनाले मॅच. पुढे येऊन खेळायचं होतं, पुढे येऊन खेळायचं होतं. गुड मॉर्निंग सुहास. जबरदस्त गोलंदाजी. मायाने डोक्यावर हात ठेवत म्हणून परिणाम आहे. हात काढ खाली. धावा झाल्यात 15. सुहास गोलंदाजी ट्रॅकवर. हो चांगला चेंडू आहे. व्हाईट घेवरकर. खूप चांगली लाईन यूज केली. ही खूप चांगली लाईन यूज केली या ठिकाणी मिस्टर सुहास पाटील.
अक्षरशः बांधून ठेवले, अक्षरशः बांधून ठेवले त्या ठिकाणी विमान 11च्या या नामवंत बॅटरला प्रमोद भोईर सारखा खेळाडू क्रीजवर फक्त उभा आहे. पूर्णतः मी म्हणेल जसं चेंडू टाकतो सुहास त्या चेंडूवर नाचवण्याचं काम करतोय प्रमोद भोईर यांना. धावा झाल्या 15. चेंडू यावेळेस आपण पाहिलं तर बाख्या डिलिव्हरी जे जवळपास लेग ब्रेक हा करण्याचा प्रयत्न होता सुहास यांचा. धावा झाल्या तर 16. वेल्डेन आतापर्यंत चांगल्या प्रकारे स्टॉप केले. इथे जर तुम्हाला खेळायचं असेल या मॅच मध्ये तुम्हाला बनून राहायचं असेल इथे तुम्हाला हव्या 40 धावा. विमान स्पोर्ट्स 40 धावा तुम्हाला स्कोर बोर्ड हवे आहेत तर एक तुम्ही चांगली फाईट देऊ शकाल. सुहास पुन्हा एकदा तयार. हो यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द लेग खराब चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. वाईटचा इशारा पंचांकडून दिला जातोय. एक धाव संख्या झाली 17. चर्चा सुरू आहे. दोन्ही पंच चर्चा करतायत कारण अंतिम फेरीचा सामना त्याच्यामध्ये नक्कीच कोणाचे अगेन्स्ट कुठल्याही प्रकारचा चुकीचा निर्णय जाता कामा नाहीये. व्हाईट बॉल. ओके थँक्यू सर. धावा 17. आतापर्यंत 17 चेंडू आणि 17 धावा फटकावर लावले. फक्त 17 चेंडू आणि 17 धावा या फटकावर लागल्या गेल्या आहेत. हो यावेळेस एम स्टाईल महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये फटका खेळला आहे आणि हेलिकॉप्टर लँड केले बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चेंडूला हा खणखणीत षटकार 6 धावा. परत सुहास या गोलंदाजीचा विषय म्हणायचा गेला मागच्या मॅच मध्ये सुहासने 5 चेंडू ओपनिंग टाकले होते. 5 चेंडू सुहासने चांगले टाकले होते मात्र शेवटचा चेंडू त्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकलाय आणि इथे देखील शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय. धावसंख्येचा वेग वाढला. धावसंख्या झाली मध्येच 23-23. अंतिम षटक करण्यासाठी गोलंदाज करेक्ट त्या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर करण भोईर. करण येतोय समोर आहे प्रमोद भोईर. जोडी अतिशय जबरदस्त आहे कारण भोईर गोलंदाज त्यानंतर प्रमोद भोईर बॅटर. निवेश स्पोर्ट्स यांच्याकडून पियुष साठी 500 रुपये आले. निवेश स्पोर्ट्स म्हटलं तर प्रशांत कराडे यांच्याकडून 500 रुपये त्या षटकासाठी पियुष साठी आलेले आहेत. मात्र मिस केला फुलटॉस. फटका फसलाय गडी बाद. पहिल्या चेंडूवर समर्थ प्रतिक्रिया करण भोईरला. फलंदाज बाद मिस्टर प्रमोद भोईर आउट. हर्षित भोईर निवड मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू येतोय. करण गोलंदाजी ट्रॅकवर समुदार्शक वेगवान चेंडू डाऊन द ऑफ स्टंप. खूप चांगली लाईन. अगदी बॅटर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होता. त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तर
हा एक चांगला चेंडू बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, बॅटरच्या त्या बॉडी पासून लांब ठेवलं गेलं. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. मंकड विकेट हे या ठिकाणी घेतले. त्याच्यामुळे या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय नियम काय म्हणतो की क्रिकेटचा नियम कॉलिंग आहे, आंतरराष्ट्रीय नियम कॉलिंग नाहीये. कारण प्रत्येक चेंडूवर बॅट्समॅनला सतर्क राहायचं असतं. त्यामुळे पंच योग्य निर्णय देतील. योग्य निर्णय देतील. तुम्ही जागेवर जा. मंगळ विकेट आहेत, संधी त्या ठिकाणी घेतली होती. चला लवकर. चेक करायला लागेल. अरे तो बरदा हे बरदा तो इंटरेस्टिंग माणूस शिंदे सर लाईव्ह नको पण तो आपण त्याचा वंचड घेतो ना, वंचड आयसीआयसी डायरेक्ट लागला मोबाईल घ्या तुझा बाहेर आवाज जवळ स्किप करा. काय चेक कर नो बॉल आहे पुढचा घे, पुढे घ्यायचं जो बॉल आहे तो अजून नवीन बॉल आहे याच्यानंतरचा स्लॅप हा की याच्यानंतरचा आपण ना याच्या पुढे जाऊ, अजून पुढे जाऊ. अजून पुढे जाऊ. नाही अजून हात तो ना याच्या पुढे जायचं. नाही पुढे मी बोललो नाही दुसरा हात नाही गेला बघितलं त्याच्यामध्ये आहे ना. बघा या ठिकाणी आम्ही चेक करू शकलो असतो लाईव्ह वर, मात्र समोरचा संघ आहे बीजा वॉरियर्स त्याने म्हटलं की नको विकेट नको, मंगळ विकेट हे बरोबर वाटत नाहीये. त्याच्यामध्ये टेबल करा फटका अतिशय सुंदर शॉर्ट पुलचा फटका, चेंडू सरळ तलावामध्ये, सरळ धावा. रक्षक होई सामान्य चेंडू खाली बसतोय इथे फलंदाज बाद मात्र कोण बाजूला रक्षक होई बाजूला धावा संख्या झाल्या ती तब्बल 29 धावा. चला प्लीज नेक्स्ट प्लेयर लवकर रेडी ठेवा तुम्ही बॅट्समॅन. रन घेतला निवान प्लीज बॅटर रेडी ठेवत जा. कृष्ण होती आणि लाईन टेलिकास्ट आम्ही चेक देखील केले, मात्र स्वतः सचिन म्हटलं की राहू द्या मंगळ विकेट नको, या विकेट नाही एखाद्या खेळाडूला बाद करणं बरं दिसत नाहीये, म्हणून आम्ही त्या ठिकाणी डेड बॉल करार दिला. मित्रांनो तो योग्य तो निर्णय आहे, पण या ठिकाणी नक्कीच देऊ शकला असतो. हर्षद परत मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय
मिस्टर उद्धव भोई विद्याधर भोईने ते सुपुत्र मूर्तिका चला घाई करा चेंडू टाकून झाले ते 2 चेंडू बाकी आहेत धावासंख्या झाले ते 29 खेळ पूर्ण थांबले बाय बॉल पिचच्या अगदी मागे कडेवर तो चेंडू पडलाय पिचच्या अगदी कडेवर चेंडू पडलाय आणि पिचच्या बाहेर जर चेंडू गेला पिच शॉर्ट आहे त्यामुळे पिचच्या बाहेर चेंडू पडला तर नो घोषित केला जाईल चला पिच गेम स्टार्ट करा पियुष धावा झाल्या 30 फुलटॉस मिड विकेटच्या दिशेला अगदी आमच्या छत्रपती शिवाजी महाराज या स्टेडियमला मानवंद करणारा हा षटकार धावा झाले त्या तब्बल 36-36 शॉट बॉल आणि हा सिक्रेट चेंडू अगदी पहिला स्ट्राइकला अगदी पहिला फ्लाइट या ठिकाणी आपण पाहिली लगातार शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले पियुषनं धावा संख्या झाली 43 आता मात्र सामना येणार मजा कारण चेंडू आता असतील 24 आणि 24 चेंडूवर धावा करायची आहे त्या तब्बल 43 धावा 24 चेंडू 43 धावा पाठवून द्यायचे चला चला लवकर क्षेत्ररक्षण धावून घ्या विमान वॉरियर्स क्षेत्ररक्षण अहमदपुरीत धावून घ्या 4 षटकांचा सामना 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये तब्बल धावा बनवायच्या आहेत त्या 43-43 आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये करण भोई आणि गुलशन भोई या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले आहे 43 धावा करायचे आहेत प्रमोद भोई त्यानंतर म्हणायचं गेलं तर रवी युष हे नामवंत गोलंदाज या टीम मध्ये आहे बघा वेळ वाचवा विमान आता टाइमपास कुठलाही तुमचा नको विनंती करतोय प्रमोद खास तुलाही सूचना असतील कारण आता वेळ संपलाय आणि आपल्याकडे फ्लड लाईट नाहीये तर आपण या लाईटवर सामने सुरू ठेवू शकतो पाचवान पंचांचा इशारा होतोय अंतिम फेरीतील अंतिम इनिंग
43 धावांचा पाठलाग करतोय संघ आहे बीच्या वॉरियर्स. अगिलाचे गोलंदाजी करत असलेल्या पियुष भोई स्ट्राइक एंडला गुलशन. पहिल्याचे बॅट्समॅन कट करतोय. शॉट शाखावर डीप जवळ चेंडू उडतो. एकदा मिळाला नका ओपन खातं उघडलंय. सुरुवात झाली बीच्या वॉरियर्स या टीमची. गुलशन भोईच्या पाठमधून सिंगल एक धाव. धावासाठी एकने पुढे सरकले. 43 धावा करायच्या आहेत. विकास स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीला आपण पाहू शकाल. आणि आमचा युवराज डीजे युवराज हिमालय पाटील सबमरीन डिलिव्हरी. चेंडू खाली बसला. इथं दोन संधी आले बघा. इथे मित्र वाचते मी म्हणेन त्या ठिकाणी करण प्लस त्या ठिकाणी रनआउट होता होता देखील गुलशन देखील वाचते. जे एका चेंडूवर दोन संधी निर्माण झाल्या होत्या. सेकंड बॉल सिंगल मिळणार. धावा झाल्या ते तब्बल 2. गोलंदाज तयार. पियुष पेलवान जलद गती गोलंदाज. जर जवळजवळ विचार केला तर 15 ते 20 पॉईंटचा रनवे आहे पियुष यांचा. जर आपल्याकडे त्या ठिकाणी स्पीड मीटर असतं तर नक्कीच या चेंडूचा स्पीड किती आहे खाली गेल्या नक्कीच आपण अंदाज वर्तवला असता. मग 120 आसपास असेल. शॉर्ट बॉल आहे. क्रॉस बॅटिंग स्ट्रोक खेळा. स्क्वेअर एक्सटेन्शन प्रमाणे झाला. फक्त सिंगल. हेच तर हवं आहे. हेच तर हवं आहे खास करून विमान इलेव्हन या टीमला. मात्र शेवटच्या त्या 2 चेंडूवर आलेल्या 2 षटकार हे 2 षटकार नव्हते तर ते 2 षटकार कारणीभूत ठरले मी म्हणेन या ठिकाणी या धावसंख्येला वाढवण्यासाठी या मॅच मध्ये मी म्हणेन आले ते म्हणजेच आवाज तुझा हे होतो. तिथे खाली एक छोटस बटन असेल बघ. विमान इलेव्हनचा वर संघ खाली करायचं. डीबी वरती जाऊन ते वरती करशील तर वरती खाली गेलं तर कमी होईल. चला गोलंदाज तयार. पुन्हा एकदा समोर आहे करण भोई. तसं ब्लॅक कलरचं असेल बघ कॅमेराची. मिस्टर स्टोकर पटका पसला मागे फिट आहे त्या ठिकाणी. हर्षद भोई त्याला टीम राहायचे संपला खेळ. करण भोई रनिंग आउट. तुम्हाला फोटो काढा ना कॅमेऱ्याच्या. कॅमेऱ्याची साईड लेफ्ट साईडचा फोटो काढा. धावा संख्या झाल्या 3. चला प्लीज जास्त वेळ बाहेर घालू नका विनंती करतोय. विमान तुम्ही जास्त वेळ घेता मित्रांनो. संध्याकाळची वेळ आहे. अंतिम सामना आम्हाला देखील कळते पण जास्त वेळ बाहेर घालू नका प्लीज. यावेळेस अपील केली गेली पण म्हणतात डाऊन ऑफ स्टॉप दर्शक आहेत. पिचिंग जर पाहिलं आपण तर ऑफ स्टॉप सोडून चेंडू पिच केला होता. यासाठी नक्कीच नॉट आउट लेगबायचा इशारा स्वप्नील शेळगे न्यू बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये. 43 धावा करायच्या आहेत आणि सध्याच्या घडीला मी तर म्हणेन गोलंदाजी अटॅक अफलातून होतोय. मात्र वेळ तुम्ही जास्त घेतात विमान तर प्लीज या गोष्टीकडे लक्ष द्या. धावा झाले ते 4. गोलंदाज तयार. लपीट खेळायचा होता मात्र बॅटच्या अगदी खालच्या पट्ट्यावर हा चेंडू लागला गेला. तो स्पिट खेळायचा होता तो परफेक्टली एक्झिक्यूट झाला नाहीये. खास करून
गुलशनच्या पाठमधून जो फटका एक्झिक्यूट करायचा होता खास करून मोठ्या फटक्यामध्ये 6 धावा साली बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू लागला. खूप चांगला षटक कळलं. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक संपलंय. धावा फलकावर लागला गेलेल्या आहेत त्या 5 धावा. येणाऱ्या चेंडूची 18 आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 38 38 धावा करायचे. बघ डीबीचा बटन क्लिक अंतिम फेरीचा सामना केला. तिथे आता आहे ना एकदम कोपऱ्यामध्ये एकदम छोटस स्विच सारखं वर खाली करायचं. 18 चेंडू 38 धावा. गुलशन आहे तोपर्यंत अशा वर खाली करशील ना तर ते ऍडजस्ट होईल. हा खेळाडू ते कॅपेबल आहे. मोठमोठे फटके कोणत्याही छोटंसं कंडिशन मध्ये ना हवा की ना दुवा की ब्लॅक कलर मध्ये असेल. काही पेक्षा ती सिर्फ कोपऱ्यातच एकदम गुलशन साईडला. हायवेची गरज लागत नाहीये. तो स्वतःच्या स्वबलावर ताकदीवर त्याने अनेक त्याला वरती मोठमोठे फटके खेचले. शटर ना डीबी. चला 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 प्लीज मॅच स्टार्ट करा. वेळ जास्त जातोय बघा. पंच देखील तुम्हाला वॉर्न करतायत. काळ होईल जास्त वेळ वाया घालवू पंच बघा. थोडीशी ब्राईटनेस. बस आता असंच ऍडजस्ट करत गोलंदाज या तुझ्या हिशोबाने. हो चांगला चेंडू आहे. चेंडू गुडलेवरून पडल्यानंतर मात्र उसळी घेतोय. ऑफसाईडला स्पिनरचा फटका घ्यायचा होता गुलशनला. मात्र पाटील बॉलचं प्रॉपर करेक्शन झालं नाही. चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. प्रत्येक चेंडूवर फिल्डिंग लावू नका. समोरच्या दिशेनं जोपर्यंत गुलशन आहे तोपर्यंत अशा पल्लवीत आहे. कारण एकमेव खेळाडू आहे जो कुठल्याही वेळेमध्ये षटकार ठोकू शकतो. मी म्हटलंय आणि या संदर्भाच्या वेळेमध्ये गुलशनच्या पायातून येतोय हा अतिशय दर्जेदार षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रवींद्र समोर गुलशन. यावेळेस काय चेंडू टाकला अक्षरशः दोन्ही हात रवींद्रचे डोक्यावर गेले होते. बोला तेच हा त्याला जीपे करत ना जीपे करता तिथे. ओके 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 तुला नाही का ते रणजितने यावाचं आहे ना तुझ्या हातात बरोबर. हा दे मिस्टर फटका बसला. मागे फील्डर आहे त्यांनी टिकायचे. संपला खेळ गुलशनचा. महत्त्वपूर्ण विकेट जी विकेट हवी होती D1-11 या टीमला ती विकेट मात्र प्राप्त केले. गुलशन आउट. अच्छा भाई पारितोषिक वितरण समारंभासाठी थांबतो. कारण रणजित आहेत अजून ते पारितोषिक वितरण समारंभाला येतील. त्यावेळेस तुझे जे पारितोषिक आहे 2000 रुपये हे तुला नक्कीच मिळतील. आणि सचिनला मिळवले नाही. सचिन नाही चेतनला की सचिन पण 3 षटकार. यस ऑफसाईडला कट केले. एकदा मिळणार. त्यामुळे रणजितची किणे आहेत म्हणजे नक्कीच ते पैसे तुम्हाला भेटतील यात काही शंका नाहीये. जवळ झाले त्या तब्बल 12. आज आपला तू परफॉर्मन्स कधी रेस आहे. एका साईडला सचिन, एका साईडला प्रमोद भोई, एका साईडला पियुष भोई. जी रेस आहे मालिका वीर या पुरस्कारासाठी. त्याच्यामुळे या रेस मध्ये कोण ठरणार हिरो, कोण घेणार मालिका वीर पुरस्कार. सचिन भोई, प्रमोद भोई की पियुष भोई. गोलंदाज तयार. न्यू बॅटर. हो अगदी समोरून टॉस झालाय.
एक सरप्राईज डिलिव्हरी स्वप्नील शेडगेला अगदी बॉल आयसेट झाला नाहीये ते देखील म्हणतात की समोर इतका चेंडू टॉस होऊ शकतोय याची कल्पनाच केली नव्हती. खूप चांगला चेंडू एंड ऑफ द ओव्हर नंबर 2 दोन षटकाचा खेळ संपलाय. धावा झाले 12 येणाऱ्या चेंडू षटकात 12 आणि 12 चेंडूमध्ये धावा करायचे 31 31. चला काय करा आता चर्चा थांबवा विमान कुठल्याही प्रकारे चर्चा करू नका आणि शक्यतो शतरक्षण लगेच जवळ आणू नका. बघा नाणेफेक जिंकली होती खास करून दिवीच्या वॉरियर्स या टीमनं आणि नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारलं होतं. ते चेसिंग वर त्यांचा भरोसा आहे. चेस धावा करू शकतात आणि त्याने आतापर्यंत केले कारण 79 धावा ज्या चेस केल्या होत्या दिवीच्या वॉरियर्स टीमनं त्यावरून नक्कीच तो त्याने अंदाज घेतला की आम्ही धावा चेस करू शकतो. या कारणास्तव टॉस जिंकल्यानंतर प्रथम निर्णय त्यांनी घेतला की आम्ही शतरक्षण करू. प्रमोद भोईर गोलंदाजी ट्रॅकवर समोर आहेत सचिन भोईर. मिक्स टू बॅक फटका काही काळ हवेत होता आणि श्रमाला थोडंसं फंबल झाला. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये चेंडूला थ्रो केले गेले. यावेळेस नक्कीच स्वप्नील शेट्टी कमी पडले. स्वप्नील शेट्टी कमी पडले त्या ठिकाणी आणखी एक विकेट द्विच्या वॉरियर्स टीमला आणखी एक धक्का. स्वप्नील शेट्टी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य प्रवीणजी म्हात्रे यांच्याकडून प्रथम द्वितीय पारितोषिक जिग्नेशजी म्हात्रे वाकेपाडा युवा सेना अध्यक्ष यांच्याकडून फलंदाज गोलंदाज मालिका विजयी क्षेत्ररक्षक धावा झाल्या त्या 13 11 चेंडू आणि 30 धावांची गरज. फलंदाज तयार. अफजल फटका मात्र लँडिंग तितकीच महत्वाची असेल. चेंडू निघून जातो बॉलला जाय सर षटकार. ही चुकी घडली आहे. बघा आपण आतापर्यंत ज्या मॅचेस पाहिल्या मिड विकेट आणि लॉंग ऑन कोणी सांभाळलं होतं तर मिस्टर होल्डर. आता तो बदल केला उद्धवला त्या ठिकाणी ठेवलं गेलं. त्यांची थोडीफार उंची त्या ठिकाणी कमी पडली गेली आणि ट्राय ऑफला जो गेली होती उद्धवला खूप चांगला ट्राय केला होता. हा जर कॅच कॅरी केला असता तर नक्कीच एक मोठा धक्का द्विच्या वॉरियर्स टीमला लागू शकला असता. महत्वपूर्ण विकेट ज्या विकेटच्या शोधात मिळवून 11 संघ होता ती विकेट मात्र या ठिकाणी प्राप्त केले मिस्टर सचिन भोईर. आउट. मात्र भीष्मला ठेवलं गेले आणि त्यांच्या जागी वीरूचा वापर या ठिकाणी करतोय. टीम ओनर आहे देवेंद्र त्याच्यामुळे ही त्यांची प्लॅनिंग आहे. आतापर्यंत सरावाच्या दरम्यान आपण जी बॅटिंग करतोय भीष्मची तर कुठेतरी मात्र या खेळाडूला माझ्या मध्ये चेंडू कमी आहे धावा जास्त आहेत. या खेळाडूला अगोदर प्रमोट करणं गरजेचं होतं. मात्र बघूया वीरूवर विश्वास टीम ओनरनं टीम कॅप्टन दाखवलाय. धावा हव्या त्या तब्बल 24 आणि चेंडू शिल्लक आहे 9 चेंडू 24 धावा.
विश्वास दाखवलाय तर विश्वास मी साथ करणार. मी त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीये. दाखवून दिला मिस्टर वीरेंद्रना आणि याला टोकलाय प्रमुख वीरच्या गेचा षटकार. थँक्यू. धावसंख्येचा असेल किंवा धावसंख्या झाली 25. वापसी केले 18 धावांची गरज आहे. वापसी केले प्रमोद नाईक. षटकार आल्यानंतर नक्कीच एक चेंडू डॉट आणलाय. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. 7 बॉल 18 धावा. काय मॅच आहे. अंतिम सामना मान्सून प्रीमियर लीग साईड स्पोर्ट्स आयोजित आणि या स्पर्धेतील आपण अंतिम सामना पाहतोय. चला वेळ वाचवा प्लीज. वेळ वाया घालू नका. विनंती करतोय. नो बॉल आहे. भीमार आणि या भीमार नाही तर हा भीमार गेलेला चेंडू प्रमाण होईल असलाय. नशिबाची साथ नशिबाचा दरवाजा ठोकलाय. तो म्हणजेच बीच्या वॉरियरच्या बाजूला सगळं काही सुरळीत सुरू असताना चहामध्ये पिठाचा खडा पडलाय. इतकंच म्हणत सामना क्लोज झालाय. आता 13 धावांची गरज. चेंडू शिल्लक 7. चला बघा प्लीज घाई करा. फ्रीड आहे सर. प्लेन चेंज करू शकत नाही. प्लेनला पुन्हा त्या ठिकाणी यावं लागेल. फ्रीड आहे. प्लेन चेंज करू शकणार नाही हो तुम्ही. नाही फ्रीडला प्लेन चेंज होत नाहीये. अजून मागे ज्या ठिकाणी तुम्ही होता त्या ठिकाणी उभं राहावं. तर फ्रीड आहे त्याच्यामध्ये बिल्डिंग चेंज करू शकत नाही. फटका फसलाय मात्र चेंज घ्यायला कुणी नाहीये. बघा या शेवटच्या चेंडूवर तब्बल 7 धावा खर्च केल्या प्रमोदनं. खूप चांगली गोलंदाजी केली. शेवटचा चेंडू भीमार आणि तो भीमार नाहीये तर मी म्हणेल भीमार 11 या टीमला भीमार करणार ठरलाय. तो भीमार नव्हता तो भीमार करणार टीम ठरला होता. आता समीकरण बदलले. चेंडू शिल्लक 6. धावा करायच्या आहेत त्या 11. 6 चेंडू 11 धावा. विचार केला पण तर तब्बल 20 धावा प्रमोद धुईनं खर्च केल्या या ओव्हरमध्ये. चला चर्चा करू नका. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. देवेंद्र भोईर विद्युत पुरवठा कर्मचारी आदेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. काहीतरी कारण मात्र देईल. अतिशय सल्ले अनेकांना दिलेत. नो डाऊट थोडस घाई करा. अतिश मित्रा देवेंद्र भोईर गोलंदाजी ट्रॅक वर. 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. आपल्यातून मॅच मित्रांनो यावेळेस सही सेट आउटचा फटका इनफिटच्या वरून खेळला गेलाय. 1 षटकार बाउंड्रीच्या चेंडूवर कव्हर झाले. 1 धाव 2 धाव. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. काय या 3 धाव 3 धाव मात्र नाही. या तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी गरम झाल्या सुहास पाडी. अगदी मॅच बरोबरी झाले. काही मॅच सुरू आहे मित्रांनो. बघा कधी मॅच भुईच्या वॉरियरच्या बाजूला झुकते तर कधी मॅच आपण पाहतोय त्याला या ठिकाणी विमान इलेव्हन या टीमच्या बाजूला झुकते. चला चर्चा करू नका. 34 धावा झाले. 9 धावांची गरज. चेंडू शिल्लक 5. चर्चा कमी करू नका प्लीज. विस्मय मी बॅटर
5 चेंडू धावा करायचे त्या 9. 5 चेंडू 9 धावा. कोण बनणार चॅम्पियन? 500 प्रीमियर लीग चा चॅम्पियन कोण? माया की देवेंद्र? अगदी त्या विवांस वॉरियर्स या जगामध्ये शांतता आहे. अगदी गौतम गंभीर ज्याप्रमाणे विचार करतो त्याप्रमाणे माया विचार करतोय आपल्या डगआउट मध्ये. रनवे मध्ये सेकंड संख्येमध्ये 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. मित्रांनो सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला लागल्यात या सामन्यासाठी. अफलातून मॅच मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शॉट बॉल चेंडू पाठवून दिला तर वीरेंद्रवरचा विश्वास वीरेंद्रने खरा थांबून दिला या ठिकाणी. मॅच संपली तरी शक्य वाटत 4 चेंडूवर 3 धावा या कंपल्सरी करायच्या आहेत. वीरेंद्र भोईर अफलातून पाडी 3 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. यावेळेस म्हणणार की दुष्काळात 13 महिना. चेंडू खराब. व्हाईट बॉल. आता 2 धावांची गरज. काय मॅच सुरू आहे. काय मॅच मित्रांनो झाली. ग्रँड फिनाले मॅच. विचार देखील केला नव्हता की अशा प्रकारे मॅच होऊ शकेल. जबरदस्त मॅच या ठिकाणी झाली. मिस्टर विश्वकर फटका बसलाय. गरीबन मॅच संपली नाहीये. विकेट आले. इथे विकेट आले. मॅच संपली नाहीये. मॅच मध्ये आले ट्विस्ट. Thank you. 3 चेंडू कंपल्सरी 2 धावांची गरज आहे या ठिकाणी. ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोठ्या इंटरनेटची व्यवस्था झाली आहे. नेटवर्कचे सर्व सहभागींची सुपुत्र विघ्नेश भोईर. 3 चेंडू 2 धावा. काय मॅच सुरू आहे. इथे एखादा चेंडू डॉट किंवा विकेट. मॅच मध्ये वापसी. विमान इलेव्हन या टीमची 3 चेंडू 2 धावा. चला लवकर लवकर. क्रिश्चियन मुवमेंट आम्हाला देखील कळते. यावेळेस गती कमी मॅच संपली नाहीये. मॅच संपली नाहीये. या मॅच मध्ये वापसी केली आहे. इथे मात्र आणखी काही विकेट. आता कंपल्सरी चेस आहे. आता 2 चेंडू आणि 2 धावा. विकेट नाहीये. कंपल्सरी चेस आहे. धगधग सुरू आहे. धगधग सुरू आहे. 2 चेंडू आणि जवळपास 2 धावांची गरज. 2 चेंडू 2 धावांची गरज. 2 धावा कंपल्सरी करायची आहे. कारण मॅच तर करायची घेतलंय. म्हणतात ना मित्रांनो माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलणार असं काही नियम नाहीये. बघा दररोजची दिनदर्शिका दाखवणारं कॅलेंडर प्रत्येक महिन्याला आपलं पान बदलते. मात्र 31 डिसेंबरला आपल्याला कॅलेंडर बदलावं लागतं.
त्याच्यामुळे कधीही गुणावरती वेळ येऊ शकेल आणि या सामन्यात त्यांनी कलांनी केलंय. सकाळच्या वेळेमध्ये 4 रुपयामध्ये घेतलेला न्यूजपेपर संध्याकाळी आपल्याला 4 रुपये किलोने विकत मिळतोय. त्यामुळे म्हटलं ना मित्रांनो की वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. चला चला प्लीज घाई करा. 2 चेंडू 2 धावा करायचे. धडधड सुरू आहे. श्वास अगदी गळ्यापर्यंत येऊन थांबलाय. टेन्शन दोन्ही बाजूला. अभिमन्यू ठाकूर डिवायडर इथे नॉस्ट्रेलियन पूर्ण समाई झालाय. अन्यथा रनआउट होऊ शकला असं अभिमन्यू ठाकूर. एकदा पूर्ण झालं. एका धावेची गरज पण नक्कीच सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय ज्यावेळेस शेवटचा निमिषामध्ये त्या जोरदार टाळ्या वाजवण्यात येईल. मॅचसाठी करंट मॅच आहे पांचू प्रीमियर लीग आणि या पांचू प्रीमियर लीगचा अंतिम सामना घेतलाय. एक चेंडू आणि एक धावेवर कंपल्सरी जर्सी. कंपल्सरी जर्सी. चला 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 प्लीज चला लवकर. अक्षय चेंडू ऐसा नाही. चला लवकर संरक्षण लावून घ्या. संरक्षण लवकर लावून घ्या. एक चेंडू एक धाव मिळेल. पाणी आलं की मेसेज आलाय. मात्र काहीतरी मेसेज आलाय या हृदय जे आहे ते जवळपास आता जोरदार धडकायला लागले. हे चाहते आहेत त्यांच्या हृदयाचे ठोके मी तुमच्यापर्यंत पोहोचवले मित्रांनो. इतक्या जोरात हृदय धडधड करते. कोण जिंकणार बघा पांचू प्रीमियर लीग 2026 काय मॅच रंगले. एक चेंडू 2025 हे पर्व आहे. एक चेंडू एक धाव. समोर विघ्नेश गोलंदाज देवेंद्र. चला लवकर चेंडू टाकताना जोरदार टाळ्या प्रेक्षकांना. जोरदार टाळ्या या मॅच साठी व्हायला लागला. चला लवकर. गणपती बाप्पा. अरे काय सुरू आहे. गोलंदाज तयार. एक चेंडू एक धाव. धन्यवाद इच्छे आणि पियुष भाई ती स्टंप प्लीज सेवा करायचे स्टंप. कारण आपल्या इतर स्पर्धा बाकी आहेत त्या स्पर्धासाठी स्टंप उपयोगी पडतील. स्टंप कोणी नेऊ नका. पियुष ती स्टंप आहे ती जमा करायचे आपण.
काय मॅच झाली मित्रांनो. 4 चेंडू आणि 2 धावा फक्त करायच्या होत्या. त्यामध्ये बीच वॉरियर्स या टीमला मात्र त्या 2 धावा काढू दिल्या नाहीत. विमान 11 या टीमला देवेंद्र गोविंद ठाकूर मॅन ऑफ द मॅच. आणि मागच्या मॅचला देखील मला मॅन ऑफ द मॅच झाला द्यायचा तो सचिन गोविंद आहे. चिकन रजत किलियन बघितला दोन खुर्च्या लावून घ्या. आयोजकांना विनंती करतो विनंती करू सर बसून घ्या. विनंती सर आपण बसून घ्या. बसा जाऊन आणि खुर्च्या लावून घ्या. रजत किलियन थोड्या जाता होती. चला सर्व खेळाडूंना विनंती करतो या स्टेज समोर. ओय पंचू प्रेमी निघाव गाणं. ओय पंचू प्रेमी गाणं लाव. आणि 57 रन आणि त्यांच्या पारितोषिक वितरण समारंभ पार पडतोय. दोन्ही टीम चला या लवकर विजय वॉरियर्स आणि मेवान स्टेज समोर या. पियुष स्टेज समोर या. सर्व खेळाडू स्टेज समोर या.